आज आपण TET परीक्षेतील पेपर 1चे PYQ क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. बघूया पहिलं उदाहरण. रामरावांनी 5,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,625 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले? तर इथे एकूण किती रुपये खर्च केले आहेत एकूण काढायचे, म्हणजे इथे आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करताना पहिली संख्या लिहून घ्या, एकक खाली एकक, दशक खाली दशक याप्रमाणे दुसरी संख्या लिहायची आहे. आता ही आपण इथं एकक खाली एकक याप्रमाणे लिहून घेतली. आता याची बेरीज केली. 7 आणि 5 12 हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 9 आणि 6 15 हातचा 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा 1, 3 आणि 1 4, 5 अशी 5, म्हणजे 5,40,582. 5,40,582 पर्याय क्रमांक 1 आहे. शाब्दिक उदाहरणांमध्ये नेमकी कोणती क्रिया करायची हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. बघूया दुसरं उदाहरण. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे तालुक्यातील 3,07,521 मतदारांनी मतदान केले. सिंदखेडा तालुक्यातील 2,92,609 मतदारांनी मतदान केले, तर कोणत्या तालुक्यातील कितीने जास्त मतदान झाले? म्हणजे इथं कोणत्या तालुक्यातील काही गरज नाही आहे. आता इथं किती मतदान जास्त झाले. आता ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. कितीने मतदान जास्त झाले किंवा किती मतदान जास्त झाले, म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करायची आहे. इथं फरक काढायचा आहे. 3,07,521 वजा 2,92,609. वजाबाकी करताना सुद्धा एकक खाली एकक, दशक खाली दशक याप्रमाणे संख्या लिहायच्या आहेत. फक्त इथं जास्त अधिक कोणते जास्त झाले, कुठले अधिक झाले असा प्रश्न असेल तर नेहमी तिथं फरक काढायचा असतो, हे लक्षात घ्या. आता 1तनं 9 जात नाही, म्हणून 11तनं 9 गेले. 11तनं 9 गेले 2, हातचा 1, 2मधनं 1 गेला 1. आता पुन्हा 5मधनं 6 जात नाही, म्हणून 15. 15तनं 6 गेले 9. इथं हातचा 1 द्या आणि ह्या दोघांची बेरीज करा. 2 आणि 1 3. 7मधनं 3 गेले 4. 0तनं 9 जात नाही, म्हणून 10मधनं 9 गेले 1. इथं हातचा दिला आपण. 2 आणि 1 3. 3मधनं 3 गेले 0. म्हणजे इथं खाडाखोड करून वरती जे आपण लिहितो, इथं 11 नंतर मग इथं पुन्हा संख्या बदलून ती लिहायची. त्यापेक्षा जर तुम्ही अशी वजाबाकी केली तर ती पटकन लक्षात येते. म्हणजे आता इथं 14,912 एवढं मतदान जास्त झालेलं आहे धुळे तालुक्यामध्ये. पर्याय क्रमांक 1. तिसरं उदाहरण. सुहासला 45,500 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 32,995 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? म्हणजे लॅपटॉपची किंमत आहे 45,500, त्याच्याकडे फक्त आहेत 32,995, म्हणजे काही रक्कम त्याला कमी पडते. तर ती किती कमी पडते ते आपल्याला काढायचं आहे, आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला इथं वजाबाकी करावी लागणार आहे. मग 45,500 वजाबाकी करताना अंक जरा मोकळे मोकळे लिहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वजाबाकी करता येईल. 32,295. 32,295. 0मधनं 5 जाते म्हणून 10 घेतले. 10मधनं 5 गेले 5. इथं आपण हातचा 10तनं 5 गेले 5, हातचा 1. 9 आणि 1 10. 10तनं 10 गेले 0. इथं म्हणजे इथं 0 आहे, त्यातनं हे 10 जात नाही, म्हणून आपण इकडनं हातचा घेतला आहे तो इथं परत केला. 2 आणि 1 3. 5मधनं 3 गेले 2. 5मधनं 2 गेले 3 आणि 4मधनं 3 गेले 1, म्हणजे 13,205 रुपये सुहासला अजून लागणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1. सर्वात लहान 4 अंकी संख्या व सर्वात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती? आता बेरीज करताना आपण खालतीवरती कुठले लिहिलं तरी चालेल. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान
2 अंकी संख्या कोणती येते? 10. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या येते 99. हे लक्षात ठेवा. सर्वात लहान 2 अंकी संख्या 10, इथं 99 म्हणजे मोठी संख्या लिहिताना 999 लिहायचे आहेत आणि इथे एकावरती शून्य द्यायचे आहेत. आता बघा, सर्वात लहान 4 अंकी संख्या म्हणजे 1. 4 अंकी संख्या पाहिजे म्हणजे आपल्या इथं 3 शून्य द्यावे लागतील. 1 2 3 4 अंकी संख्या तयार झाली. आणि सर्वात मोठी 4 अंकी संख्या, मग सर्वात मोठी 4 अंकी संख्या 999 म्हणजे 9999 ह्यांची बेरीज करायची आहे. इथं बेरीज आहे म्हणून आपण हे खालतीवरती कुठे लिहिलं तरी चालतं आहे. वजाबाकी करताना मात्र इथं या संख्येतनं म्हणजे 9999 मधनं आपल्याला 1000 वजा करावे लागतील, हे लक्षात घ्या. 89 9 म्हणजे 9 अधिक 1 9 अधिक 0 9 9 अधिक 0 9 9 1 10 10,999. पर्याय क्रमांक 1. एका शाळेने 4,75,630 रुपयांचे संगणक खरेदी केले व 92,365 रुपयांचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले, तर एकूण किती रुपये खर्च केले? आता एकूण किती रुपये खर्च केले म्हणजे इथं आपल्याला बेरीज करायची आहे. 47 56 30 अधिक, आता इथं एकक खाली एकक लिहायचे म्हणजे 92,000 म्हणजे 75,000च्या खाली येणार, हे लक्षात घ्या. 92,365. बेरीज करायची आहे. 0 अधिक 5 5 6 आणि 3 9 6 आणि 3 9 5 आणि 2 7 9 7 16 हा चला 1 4 आणि 1 5 म्हणजे 5,67,995. पर्याय क्रमांक 1. सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या व सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या यांच्यातील फरक किती? आता सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या आहे म्हणजे आता सर्वात मोठी म्हणजे 999 येणार आहे. पण जर इथं आपण 9 लिहिला तर ती समसंख्या नाही होणार, विषम संख्या होणार आहे. आणि मोठी संख्या विचारली आहे म्हणून त्याच्या आधीची संख्या म्हणजे 8 येणार इथं, हे लक्षात घ्या. सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार झाली पाहिजे म्हणून आपण 999 4 वेळा घेतले आणि सर्वात मोठी आहे म्हणून इथं 8 लिहायचं आहे. व सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या, आता सर्वात लहान संख्या लिहिताना नेहमी 1 आणि 0 0च येतात. इथं 0 0 0, इथं जर 0 दिला तर ती समसंख्या होईल, पण आपल्याला विषम संख्या पाहिजे म्हणजे इथं 1 लिहायचं आहे. ही 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या तयार झाली. आता यांचा फरक काढायचा आपल्याला. फरक म्हणजे वजाबाकी. 8मधनं 1 गेले 7, 9मधनं 0 गेले 9, 9तनं 0 गेले 9, 9तनं 0 गेले 9, 9मधनं 1 गेला 8 म्हणजे 89,997. 87 आहे. पर्याय शोधताना घाई करू नका कारण इथं 87 आहे, आपलं उत्तर 97 आहे शेवटी. म्हणजे आपण घाईघाई जर पर्याय क्रमांक चुकला तर मार्क आपले जाणार आहेत. पुढचं गणित. पूरग्रस्तांसाठी निधी उभारण्यास प्रत्येक विद्यार्थ्याने 125 रुपये जमा केल्यास 912 विद्यार्थ्यांकडून एकूण किती रुपये जमा झाले? आता इथं पुन्हा एकूण आहे आणि एकूण म्हणजे बेरीज असं आपला गैरसमज झालेला असतो, तर तसं नाही आहे. इथं आपल्याला एका विद्यार्थ्याने 125 रुपये दिले, असे एकूण 912 विद्यार्थ्यांनी पैसे दिलेले आहेत. म्हणजे इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे, कारण 125 अधिक 125 अधिक 125 अधिक 125 असे 912 विद्यार्थ्यांची बेरीज म्हणजे एकूण होणार आहे. तर इथं 912 गुणिले 125 गुणाकार करायचा आहे, हे लक्षात घ्या. कारण इथं क्रिया कोणती करायची हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता आधी आपण गुणताना एकाकडनं गुणतो. 5ने आपण 2ला गुणलं, 5 दुणे 10
हातचा 1, 5 1 5 आणि 1 6, 5 9 45. एका अंकाने गुणून झालं म्हणून 1 0 द्या. नंतर 2 ने गुणायचं आहे. इथं एककाकडनं पुढं पुढं गुणत यायचं आहे. मग बे दुणे 4, बे 1 बे, बे 9 18. आता 2 अंकांनी गुणून झालं म्हणून इथं 2 0 द्या. आता एकाने गुणायचं आपल्याला. बे 1 बे, 1 1 1 आणि 9 1 9. 0 6 4 10 हातचा 1. 2 आणि 5 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा 1. 4 आणि 8 12, 12 आणि 2 14 हातचा 1. 9 आणि 1 10 आणि 1 11. 1,14,000 म्हणजे किंवा 114 000 असं जरी तुम्ही म्हणजे संख्या वाचत नाही बसलं ती कोणती आहे 1,14,000 किंवा काय, तरी तुम्ही 114 3 वेळा 0 असं बघितलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला वेळ आपला जाणार नाही. एका संख्येला 53ने गुणल्यास गुणाकार 42,771 येतो, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येला गुणल्यावरती ती संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे त्या संख्येचा आणि 53चा गुणाकार हा येतो आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ बघा आता 10 गुणिले 2 बरोबर 20. ही संख्या आपल्याला माहीत नाही. मग एका संख्येला 2ने गुणल्यास गुणाकार 20 येतो. म्हणजे तर हा 2 जो आहे याने जर आपल्याला 20ला आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं बघा. बे 1 बे 0 म्हणजे 10. म्हणजे जो गुणाकार आहे त्या गुणाकाराला दिलेल्या एका संख्येने भागा, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे इथं आता 42,771 भागिले 53. आता 53ने 42ला भाग जात नाही आहे, म्हणजे आपल्याला 427ला भाग द्यावा लागेल. आता 427 येण्यासाठी इथं 3 आहे. मग 3 9 27 आपण घेतला, तिथून 53ला आपल्याला गुणायचं आहे. मग कोणत्या संख्येने गुणायचं ते सुद्धा आपण इथं थोडंसं अंदाज बांधू शकतो. सगळ्या संख्यांनी गुणत बसायची काही गरज नाही. आता समजा तुम्ही 9ने गुणलं तर 9 त्रिक 27 होता, इथं 7 येतो आहे. पण 9 5 45 म्हणजे 45 म्हणजे 457 ती संख्या येणार आहे. म्हणजे इथं 45 आल्यामुळं इथं 42 आहे. पहिले 2 अंक 45 येणार आहे, म्हणजे ती संख्या आपल्याला चालणार नाही. म्हणून आपण 8ने गुणलं तर 8 त्रिक 24 आणि 8 5 40 म्हणजे इथे हे येऊ शकते. 8 त्रिक 24 हातचा आले 2, 8 5 40, 40 आणि 2 42, 424 म्हणजे 27पेक्षा 24 लहानच आहे. म्हणजे 427पेक्षा 424 लहान आहे. म्हणजे इथं आपण 8ने भाग दिला 424. 7मधनं 4 गेले 3 0 0 वरून घेतला 7. पुन्हा 37ला भाग जात नाही म्हणून आपण 0 दिला. इथे 0 दिला गेला नाही तर उत्तर चुकणार आहे. म्हणून हे नीट लक्षात ठेवा. 37ला भाग जात नाही म्हणून 0 आणि पुन्हा आपण इथं वरनं 1 घेतला 371. आता इथं 53ला शेवटी 1 आहे. म्हणजे 7ने जर गुणलं तर 7 त्रिक 21 शेवटी 1 येणार आहे. कारण इथं संख्या आपल्याला संख्या विचारली म्हणजे ती पूर्ण संख्याच येणार आहे. म्हणजे इथं 7 त्रिक 21 हातचे आले 2 आणि 7 5 35 आणि 2 37. हे आपण तोंडी करू शकतो. फक्त तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. 7 त्रिक 21 हातच्या 2 आले. म्हणजे इथं आपण जर 3ला कोणत्या संख्येने गुणलं असा विचार केला तर सहज आपण ती संख्या कोणत्या संख्येने परफेक्ट गुणायचं ते शोधू शकतो. म्हणजे इथं 371 कितीने भाग गेला आहे 7ने. आता वजाबाकी करायची गरज नाही, कारण इथं वजाबाकी 0 0च होणार आहे. कारण आपल्याला वेळ इथं फार महत्त्वाची असते. म्हणून तुमचे कॅल्क्युलेशन किंवा आकडेमोड जी आहे ती त्वरित झाली पाहिजे. म्हणजे 807 या संख्येला आपण 53ने गुणलं तर
42,771 हा गुणाकार येणार आहे. भाऊसाहेबांनी 3,996 सागाची रोपे आणली. प्रत्येक रांगेत त्यांनी 37 रोपे लावली तर रोपांच्या रांगा किती तयार होतील. म्हणजे इथं समान वाटणी आहे, म्हणजे भागाकारच आहे की प्रत्येक रांगेत त्यांनी 37 रोपं लावलेली आहेत तर किती रांगा तयार होतील. म्हणजे 3,996 भागिले 37. आता 37पेक्षा 39 ही संख्या मोठी आहे म्हणजे 1ने भाग जातो आहे. 37 1 37. 9मधनं 7 गेले 2, 3मधनं 3 गेले 0. वरून घेतले आपण 9. ही संख्या इथं आपण घेतली. आता 29ला भाग जात नाही म्हणून 0. वरून घेतला आपण 6. आता 37ला आपल्याला 7 आहे, इथं 6 आहे. मग आपण 7 सखम 42, 7 8 56 म्हणजे 8ने जर गुणलं तर इथं बरोबर 6 येतो आहे. गुणून बघूया आपण. 8 आणि 7 56, 8 आले 5, 8 त्रिक 24 आणि 5 29 म्हणजे 996 आलेला आहे. 0 0 0 भाग आपण कितीचा दिला 8चा म्हणजे 108 रांगा तयार होतील. पर्याय क्रमांक 3. सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली. एकूण 2,925 रुपये जमले तर किती जणांनी वर्गणी दिली. म्हणजे इथं प्रत्येकाने 65 रुपये दिले, जमले 2,925 आणि किती लोकांनी दिले तर यासाठी म्हणजे 65ला किती लोकांनी गुणलं तर 2,925 येणार आहे. म्हणजेच इथं 2,925ला आपल्याला 65ने भागायचं आहे. 2,925 भागिले 65. आता इथं 29ला भाग जात नाही म्हणजे आपल्याला 292ला भाग द्यावा लागेल. म्हणजे 65ला 4 पंचे 20 आणि 4 सक 24. 4ने आपण गुणून बघूया. 4 पंचे 20 हातचा आले 2, 4 सक 24, 24 आणि 2, 24 आणि 2 26. 260 म्हणजे 4चा भाग जातो आहे. जवळची संख्या शोधायची आहे. 2मधनं 0 गेले 2, 9मधनं 6 गेले 3, 0 5. आता 65 गुणिले 5 कारण ते 5 आहे. 5ने 5ला गुणलं तर 25 येतात म्हणजे म्हणून आपण 5ने गुणून बघतोय. 5 5 25 हातच्या आले 2, 5 सक 30 आणि 2 32 म्हणजे 325. कितीचा भाग दिला आपण 5चा वजाबाकी 0 0 म्हणजे उत्तर आलेलं आहे 45. म्हणजे 45 जणांनी वर्गणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सगळ्याच PYQ क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. सगळ्याच अभ्यासक्रमावरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.